श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या भक्तिप्रिया या पवित्र चॅनलवर. तर आज आपण जाणून घेणार आहोत दत्तात्रय यांच्या जन्माची अद्भुत, दिव्य आणि प्रेरणादायी कथा. एकेकाळी पृथ्वीवरील संकट वाढली होती. भक्ताचे मन रडत होते. अन्याय, दुष्काळ, दुःख आणि अज्ञान याचे सावट पसरले होते. तेव्हा देवादिदेवांच्या सभेत एक दिव्य निर्णय झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी एकच अवतार धारण करावा. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिन्ही रूप एका देहात उतरावीत आणि पृथ्वीवरील पापांचा नाश करावा. या अद्भुत संकल्पनेतून दत्ताचा जन्म होणार होता. अंत्री ऋषी एक महान तपस्वी आणि अनुसया माता पवित्र आणि सतीतत्वाची मूर्ती. त्यांचा तप, त्यांची साधना, त्यांची भक्ती जगप्रसिद्ध होती. अनुसया मातेला आईपणाची आवड होती. एक असा पुत्र हवा होता जो जगासाठी उदाहरण ठरेल, ज्यांच्या जन्माने सभोवतालचं जग पवित्र होईल. तेव्हा त्यांनी केलेल्या कठोर तपामुळे स्वतः त्रिमूर्तीच प्रसन्न झाल्या. जेव्हा त्रिमूर्ती अनुसया मातेसमोर प्रकट झाल्या, तिच्या तपामुळे त्या पूर्णपणे संतुष्ट झाल्या आणि त्रिमूर्ती म्हणाल्या, अम्मा, आम्ही तुझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घेऊ. आणि मग त्या दिवशी जणू सूर्य शांत झाला, वारा मंद झाला, आकाशात दिव्य तेज उमटलं. अनुसया मातेकडे त्रिमूर्ती 3 तेजामय रूपाने एकत्र येऊन एकच दिव्य बालरूप घेतात. तो क्षण पृथ्वीने पण प्रथमच अनुभवला होता. तो म्हणजे दत्त अवतारांचा जन्म. पाण्यात पडलेले ते बालरूप जगासाठी करुणेचं, शांतेचं आणि ज्ञानाचं समुद्र होतं. बालदत्ताचे 3 डोळे ज्ञानाचे, करुणाचे आणि संरक्षणाचे प्रतीक. 3 मुखामध्ये ब्रह्माची प्रज्ञा, विष्णूची प्रेममयता आणि महेशाची शक्ती सामावलेली. घरात दिव्य तेज भरलं होतं. अंगणात सुगंध पसरला. देवदूतांनीही जय दत्त असा घोष केला. लहानपणापासूनच दत्तांनी केलेल्या लीलांनी अंत्री आश्रमातील सर्व लोक चकित व्हायचे. ते म्हणजे कधी ध्यानास्थ बसलेले, कधी जंगलातील प्राण्यांशी बोलत, कधी भक्तांच्या मनातील दुःख जाणून त्यांच्यावरती कृपा करत. दत्त अवतारास गुरुतत्वाची मूर्ती का म्हणतात हे त्यांच्या लहान वयातच स्पष्ट झालं. दत्ताचा जन्म हा एक चमत्कार नव्हता, तर तो एक संदेश होता. ते म्हणजे भक्तीने सर्व काही मिळू शकते. दुसरं म्हणजे पवित्रता आणि सत्याचा मार्ग कधीही वाकत नाही. त्रिमूर्तीची शक्ती भक्तात उतरू शकते. आणि शेवटचं म्हणजे गुरु हा देवापेक्षा श्रेष्ठ असतो. आजही आपण जेव्हा मनापासून म्हणतो श्री गुरुदेव दत्त, तेव्हा दत्ताची करुणा आपल्या जीवनात उतरते. त्यांचा जन्म फक्त त्या काळासाठी नव्हता, तो प्रत्येक भक्तांच्या हृदयात दररोज पुन्हा घडत असतो. तुमच्या जीवनातही दत्ताचा प्रकाश, कृपा आणि मार्गदर्शन असंच भरभरून येऊ दे. श्री गुरुदेव दत्त. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.